जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही. आणि ज्या शहरामध्ये जेवढी कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच पुरुषाला युवकाला एंट्री देता कामा नये. आणि ह्या परिसरातलं जे कॉलेज आहे तिथं जर हे कोणी जिहादी प्रवृत्तीची पोरं दिसली त्यांच्या ढुंगणावरचं साल्ट पोलिसांनी काढलं पाहिजे. उद्या चेक करा ना, कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटताना तिथं कोण गाड्या लावून बसतंय, त्या गाड्यावरची जेवढी पोरं आहेत त्यांना ठोकून काढा. जीन्स एकाची मागून आणून घातलेली असते, बूट एकाचा घातलेला असतो, गाडी एकाची आणलेली असते. खरं आहे, मी खोटं सांगत नाही. आणि फेसबुकला असा फोटो टाकते बुलेटवर पाय ठेवून. आणि त्या आपल्या पोरींना पण माझी विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, हे इतकं मोठं षडयंत्र आहे, नीट समजून घ्या. नहीं हमारा भाभी का बेटा बहुत अच्छा है, बहुत अच्छा बोलता है, वो ऐसा नहीं है, ये हिंदू लोग जो काम करते हैं वो ऐसे ही बोलते हैं, ऐसा कुछ नहीं है. तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही. हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत.